परभणी लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून आज अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर त्यांच्यासोबत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सय्यद इर्शाद अली यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। परभणी लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे। त्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर मैदानामध्ये आणखीन कोण येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। त्यात आता अपक्षांनी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज भरत निवडणुकींची रंगत वाढवली आहे। अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कारण लोकसभेमध्ये जाऊन काय प्रश्न मांडता येईल याचा अनुभव भरपूर आलेला आहे। इथे खूप अडचणी आहेत परभणी जिल्हास्तरीय अडचणी, ज्या वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या येतात त्या इथे बरोबर इम्प्लिमेंट पण होत नाही आहेत असा अनुभव आहे। माझं स्वतःचं अमेरिकेचं शिक्षण आहे, उद्योग क्षेत्रातला मोठा अनुभव आहे 15 वर्षांचा, आणि त्यानंतर मग आता सामाजिक कार्यामध्ये अनेक समाजाच्या वेगवेगळ्या युवकांच्या अडचणी, महिलांच्या अडचणी, लहान मुलांच्या अडचणी या सगळ्या दूर करण्याची इच्छा आहे। त्यासाठी केंद्राचे कायदे बनतात त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे, म्हणून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आज इथे आम्ही सर्व आलो होतो आणि परभणीकरांनी सेवेची संधी द्यावी अशी एक इच्छा आहे। भूमिपुत्रांचा लढा आहे। सर, आपण मराठा आरक्षणमध्ये खूप परिश्रम घेतले। आता तर तुम्हाला परभणी जिल्ह्यातून मराठा महासंघ आणि मराठा आरक्षण यांचा तुम्हाला सहकार्य राहील? नक्कीच राहील, कारण मराठा आरक्षण एक फार ज्वलंत 40 वर्ष जुना प्रश्न आहे। तो जो आमचे नेते मनोजदादांच्या माध्यमातून बराचसा निकाली निघाला आहे, पण त्याला जे काही शेवटच्या टप्पे त्याचे गाठावे लागतील त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे। मी कार्यच केलेलं असल्यामुळं लोकांचाही, युवकांचाही, या आंदोलकांचाही माझ्यावर खूप दृढ विश्वास आहे। जुन्या अनुभवांनंतर तो जास्तीच दृढ झालेला आहे। मी कटिबद्ध आहे, त्यांना बॉन्ड देणार, हे सगळं करणार, शब्द तर दिलेलाच आहे। आणि या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, हा तर एक मेन प्रश्न आहे, पण धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, उद्योगधंदे वाढण्याचा प्रश्न आहे, इथे धुळीचं साम्राज्य आहे, स्वच्छता कुठल्याच शहरामध्ये नाही, गावामध्ये नाही, तांड्यावर सुद्धा नाही, असे अनेक आरोग्यावर परिणाम करणारे, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे अनेक मोठे मोठे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे। त्याकरता लोकसभेत जाऊन हे सगळ्यात लक्ष घालेल। सर, आपण अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि आता परभणी लोकसभेत आले, तुम्हाला काय वाटतंय? आता तिथल्या काही भौतिक सुविधा खूप चांगल्या आहेत, त्या स्वरूपाचं बनावं असं प्रत्येकाची इच्छा असते, पण तिथल्या बाकी अडचणी तिथे राहून समजल्याच होत्या की तिथली अर्थव्यवस्था ही बँकरप्ट आहे, त्याला दिवाळखोर देश असं म्हणतात, दिवाळखोर शासन आणि सामाजिक व्यवस्था पण खूप आहे। त्यामुळे असं काय आपल्या देशात होऊ देणार नाही ही दृढ विचारसरणी होती। छत्रपती शिवरायांचा विचारांचा प्रभाव आहे आणि अशा महापुरुषांच्या विचारावर चालत एक चांगलं परभणी, आदर्श परभणी आपल्या संस्कृतीला, हजारो वर्षांच्या संस्कृतीला शोभेल असं परभणी उभं करण्यामध्ये एक सिंहाचा वाटा मिळण्यासाठी हे प्रयत्न म्हणून मी या लोकसभेच्या संधीकडे बघतो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी।